सौदी अरेबियातलं तेल जगाला विकण्यासाठी डॉलर हे चलन स्वीकारणारा करार सौदी अरेबियानं अमेरिकेबरोबर 50 वर्षापूर्वी केलेला होता। तो करार आता नुकताच संपला आहे, पण या कराराचं नूतनीकरण करायला सौदीनं नकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका आणि जगातही काही प्रमाणात खळबळ उडालेली आहे। डीडॉलरायझेशनची प्रोसेस म्हणून या घटनेकडे बघितलं जातंय, परंतु थोडं थांबून आखातातलं एकूण राजकारण लक्षात घेतलं तर सौदी अरेबिया अमेरिकेवरती या माध्यमातून काही दबाव आणू पाहतो आहे का हे पाहणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे। अन्यथा नुसतंच डीडॉलरायझेशन किंवा अशा स्वरूपाचे अंदाज हे आपल्याला चुकीच्या दिशेने नेऊ शकतात। म्हणून या घटनेच्याकडे बघण्याचे जे विविध पैलू आहेत तर ते अधिक समजून घेणं मला वाटते महत्त्वाचं आहे। नमस्कार, गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सौदी अरेबियातलं जे पेट्रोल आहे ते जगाला विकण्यासाठी डॉलर हा विनिमय दर म्हणजे डॉलर हे चलन स्वीकारावं अशा स्वरूपाची मागणी तत्कालीन सौदी राजांकडे झालेली होती आणि सौदी अरेबियानं अमेरिकेची ती भूमिका मान्य करून डॉलरमध्येच पेट्रोलची विक्री केली जाईल असा निर्णय घेतला। साधारण 1970-72च्या सुमारास झालेला तो करार आणि त्याच्यानंतर पेट्रो डॉलर हे चलन म्हणजे ते चलन वगैरे असं नाही आहे, पण त्याला सौदीत जो पैसा त्या निमित्ताने आला त्याला पेट्रो डॉलर असं म्हणायला लागले। हा करार संपला, 50 वर्षाचा नुकताच हा करार संपला आणि आता हा करार सौदी अरेबियानं रिन्यू करावा यासाठी अमेरिकी प्रशासन प्रयत्नशील होतं, पण सौदीचे सध्याचे राजपुत्र आणि खरं तर डिफेक्टो राजे सत्ताधीश मोहम्मद बिन सलमान, त्यांना आता MBS असंच म्हटलं जातं त्यामुळे आपणही MBS म्हणू, तर त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यांच्या या नकारामुळे अर्थात अमेरिकेला फार मोठा धक्का बसलेला आहे। बायडन सरकार जे आहे म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, बायडन प्रशासन जे आहे त्याला हा सगळ्यात मोठा दणका बसलेला आहे। कारण जर सौदी अरेबियानं डॉलर एकदा नाकारला आणि रियाल हे त्यांचं जे चलन आहे ते चलन आणि अन्य देशांची चलनं या स्वरूपामध्ये जर व्यापार सुरू झाला तर एका परीनं डॉलरची पिछेहाट होईल आणि डॉलरची पिछेहाट म्हणजे अमेरिकेची आणि अमेरिकी राजकारणाची पिछेहाट असं समीकरण असल्यामुळे म्हणजे एकूणच अमेरिकेच्या वर्चस्वाला यामुळे हादरा बसणार आहे। यामुळेच अमेरिकी प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावरती खळबळ उडालेली आहे। म्हणजे डॉलर हे चलन इतकं महत्त्वाचं आहे की अमेरिकेतलं मिलिटरी कॉम्प्लेक्स या डॉलर या चलनावरतीच सर्वत्र दादागिरी करत आहे। म्हणजे अमेरिकेत जी काही शस्त्रास्त्र बनतात तर तशी शस्त्रास्त्र म्हणजे क्वालिटीत फरक असेल पण तशी शस्त्रास्त्र रशियातही बनतात। आता अनेक शस्त्रास्त्र आपणही बनवतो आहे, क्वालिटीत त्यात कुठे फार हे होते असं नाही आहे, पण डॉलर हा जगाचा म्हणजे चलन असल्यामुळे आणि विनिमय दर सगळा हा डॉलरमध्येच असल्यामुळे सध्या तरी त्याला काही अजूनही पर्याय नाही। मग असे दोन देशातल्या व्यवहारांमध्ये त्याच देशांची चलनं वापरावीत असे प्रयोग काही झालेले नाही आहेत का? आपण आपल्यापुरता जर विचार केला तर 2007च्या सुमारास त्यावेळेला आपल्याकडे मनमोहन सिंग सरकार सत्तेवर होतं। अमेरिकेबरोबर आपण जो करार करणार होतो, अणुविषयक जो करार आपण करणार होतो आणि त्याला डाव्यांनी विरोध केला, तो विरोध संपूर्ण डावलून आपण अमेरिकेबरोबर करार केला आणि त्यावेळेला इराणने त्याला आक्षेप घेतलेला होता। संयुक्त राष्ट्रसंघामध्ये इराणच्या विरोधात आपण त्यावेळेला मतदान केलेलं होतं आणि पुढे मग काय घटना अशा घडल्या की अमेरिकेने इराणवरतीच पुन्हा एकदा निर्बंध घातले, त्यामुळे इराणचं तेल जगाच्या बाजारात जात नव्हतं, पण भारताची गरज मोठी होती त्यामुळे परत आपण 2009-10च्या सुमारास आधी डॉलर नंतर युरो
पण त्याचेही शॉर्टेज जाणवायला लागल्यानंतर मग आपण सरळ इराणबरोबर रुपयात व्यवहार केला आणि त्यावेळेला कलकत्त्याच्या युको बँकेत त्याचं खातं होतं. आत्ता सुद्धा आपण रशियाकडून तेल घेतो आहे. म्हणजे जागतिक बाजारात ते साधारण 80 ते 81 रुपये प्रति बॅरल, $81 प्रति बॅरल असा जो दर होता. तर आपण म्हणजे मोदी सरकारने पुतीन यांच्याशी चर्चा करून जवळजवळ $35 कमी आपण यांनी प्रति बॅरल, म्हणजे 80-81 ते आपण साधारणपणे 51-52 या रेंजमध्ये आपण प्रति बॅरल ते तेल घ्यायला लागलो आणि नंतर ते रिफाईंड करून युरोपला वगैरे आपण ते विकलं. हे आत्ताच ताजं उदाहरण आहे. मग हा व्यवहार सुद्धा आपण रशियाबरोबर जो काही आहे तर तो रुपयामध्ये बऱ्यापैकी आपण केलेला आहे. 100% नाही पण केलेला आहे. मग प्रॉब्लेम यातला असा होतो की रशियाने रुपया घेतला, पण आता दोन्ही देशांच्या व्यापारामध्ये तेवढी काय तरलता असेल तरच मग ते रुपया आणि रुबल यांचं जे आहे आदानप्रदान ते होईल, अन्यथा त्याच्यामध्ये पुन्हा एक असमानता येईल आणि मग तो राहिलेला रुपया काय करायचा, कारण तो रुपया जगाच्या बाजारात चालत नाही. असे काही प्रॉब्लेम्स यात येत आहेत. G20च्या बैठकीच्या निमित्ताने आणि ब्रिक्सची ज्यावेळेला परिषद मागच्या वेळेला झाली तर त्याही वेळेला आफ्रिकी देशांनी मोठ्या प्रमाणावरती मागणी केलेली आहे ती अशी की ब्रिक्सचं चलन आणावं. म्हणजे ब्रिक्स ही संघटना जी आहे तर त्या संघटनेनं त्याचं एक सामायिक चलन आणावं आणि त्या चलनामध्ये हा व्यवहार करावा. सगळे आफ्रिकी देश ते चलन स्वीकारतील. म्हणजे पुन्हा एकदा अमेरिकी डॉलरला पर्याय हा तुम्ही उभा करा अशी मागणी आफ्रिकेतले देश करतायत, कारण त्या डॉलरमुळेच त्या देशांची पिळवणूक होती आहे. युरो ज्या वेळेला युरोपीय महासंघाने युरो ज्या वेळेला आणला तर त्याही वेळेला डॉलरला पर्याय म्हणूनच त्या चलनाकडे बघितलं गेलं. पण अख्ख्या युरोपामध्ये युरो चालत असल्यामुळे किंवा अन्य जगातही अनेक ठिकाणी युरो चालत असल्यामुळे युरोमध्ये काही प्रमाणामध्ये व्यवहार आजही होत आहेत. पण असं रियाल, रुबल किंवा रुपया असेल किंवा चीनचा युवान असेल तर हे जगभर मानले जाणारे काही चलनं नाही आहेत. म्हणजे आपण इथून उठून समजा आफ्रिके देशात गेलो किंवा उठून आपण समजा ऑस्ट्रेलियात गेलो आणि आपण रुपयामध्ये व्यवहार करायचा म्हटला तर तसा होणार नाही. आपल्याला डॉलर हे एक मीडियम म्हणून त्यात वापरावं लागतं. तर असा करार सौदी अरेबियाने जेव्हा करणार नाही असं सांगितलं तर त्याचे कितीतरी पद्धतीने विश्लेषण सध्या सुरू आहे. मग सौदी अरेबिया आता कशा पद्धतीनं व्यवहार करणार हाही सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे. सध्या एक फॅसेट असा आहे किंवा जागतिक व्यापारामध्ये बँकिंग प्रणालीमध्ये स्विफ्ट नावाची एक रचना किंवा प्रणाली वापरली जाते आहे. जगभर ती वापरली जाते आहे. म्हणजे दोन देशांमधले जर बँकिंग मार्फत होणारे व्यवहार असतील तर बऱ्याचदा ते या स्विफ्ट प्रणालीमार्फत होतात. पण त्याचे ओव्हरहेड्स ते 30 ते 60% आहेत. कारण मग त्याची कारणंही तशीच सांगितली जातात की मेंटेनन्स, एकूण ती सगळी प्रणाली, तिचं वापर वगैरे 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 सगळ्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो एवढा. त्यामुळे हा ओव्हरहेड्स हे सुद्धा अनेक देशांना खरं तर त्रासदायक आहे. पण दुसरी व्यवस्था त्या स्वरूपाची नसल्यामुळे हा बरेच देश स्विफ्ट प्रणालीमध्ये मुळात आत्ता आहेत. युक्रेनच्या युद्धाच्या वेळेला सुद्धा या स्विफ्ट प्रणालीत रशियाचे ज्या ठिकाणी काही खाती होती तर ती गोठवली गेली. पण 100% तिथं नसल्यामुळे रशियाचं त्यामुळे फार अडलं असं नाही. पण अशा प्रणालीचा वापर हा एखाद्या देशाची नाडी आवळायला उपयोगी ठरू शकतो हे या निमित्ताने सुद्धा पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मग या स्विफ्ट प्रणालीसारखीच पण ब्लॉकचेन आधारित, तंत्रज्ञानाच्या आधारित अशी एम-ब्रिज नावाची एक यंत्रणा चीननं विकसित केलेली आहे. एम-ब्रिज सध्या थायलंड आणि चीन हे दोनच खरं तर त्याचे सदस्य देश आहेत. UAEनं सुद्धा काही प्रमाणात एमब्रिजमध्ये व्यवहार करायला सुरुवात केली असं सांगितलं जातं. पण UAEने काय डॉलर नाकारलेला नाही आहे आणि त्यांचा जो दिनार आहे तो जगाच्या डिरहॅम जो आहे तो जगाच्या बाजारात आहेच. पण त्यामध्ये ते काही प्रमाणात आहे असं सांगितलं जातं. आणि आता सौदी अरेबिया हा या एमब्रिजमध्ये म्हणजे चीनबरोबरच्या व्यवहारासाठी एमब्रिजमध्ये येईल असं सांगितलं जातं. अर्थात त्याची अधिकृत घोषणा ही चीन किंवा सौदी अरेबिया यांनी केलेली नाही आहे. पण त्याकडे पण एक जगभरच्या बँकिंग क्षेत्राचं आणि
तज्ज्ञांचं लक्ष लागलेलं आहे. पण अशा स्वरूपाच्या गोष्टींमध्ये सौदी अरेबिया जाईल असं आत्ता तरी कुणीच मानत नाही. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. इराण आणि चीन यांनी काही तेलाची आयात निर्यात हा जो प्रकार आहे, म्हणजे इराणमधून तेल मोठ्या प्रमाणावरती सध्या चीन घेतो आहे. त्यासाठी डॉलरचा वापर होतोच आहे, म्हणजे तो काही 100% थांबला असं नाही. पण चीननी त्यांना एक हे दिलं होतं की तुम्ही या एम्ब्रिजमध्ये या, म्हणजे ते तसे व्यवहार आपण एम्ब्रिजमध्ये करू. आणि दुसरं म्हणजे आम्ही तुम्हाला काही युवान मध्ये पण पेमेंट करू, आणि समजा जर युवान तुम्हाला नको असेल तर मग सोन्यामध्ये सुद्धा, म्हणजे तेवढं सोनं आम्ही तुम्हाला देऊ. अर्थात ते अजून फुल्ली ऑपरेशनल आहे असं दिसत नाही आहे, पण त्या स्वरूपाचं एक हे होतं. आता युवान हा काही जगभर चालणारं चलन नाही आहे, त्यामुळे ते युवान घेऊन म्हणजे इराण काय करणार. पण हे एक काय म्हणतो ना आपण ट्रॅप, तर त्या ट्रॅपमध्ये उद्या समजा इराणने सांगितलं की आम्हाला युवान नको आहे, आम्हाला ते संपूर्ण सोनंच द्या, तर तेवढं सोनं चीन, म्हणजे शांघाय त्यांचं जे एक्सचेंज आहे ते शांघाय एक्सचेंज किंवा चीनची मध्यवर्ती बँक, तेवढं सोनं त्या किमतीचं हे चीन देऊच शकणार नाही. मग या अशा स्वरूपाच्या ट्रॅपमध्ये जाणं सौदी अरेबिया मान्य करेल असं काही दिसत नाही. याची कारणं पण आहेत, कारण असं आत्ता थायलंड करत आहे, पण थायलंड एम्ब्रिजमध्ये जरी असेल तरी थायलंडमध्ये किंवा थायलंडने डॉलर नाकारलेला नाही, म्हणजे तिथं त्यांनी तेही चलन मुळात विनिमयासाठी ठेवलेलंच आहे. पर्याय म्हणून फक्त ते एम्ब्रिजमध्ये गेलेले आहेत. मग खरंच विचार असा केला तर आत्ता जो करार करायला सौदी अरेबियानं नकार दिला आहे, तर की डीडॉलरायझेशनची प्रोसेस अशी मानायची का? कारण मग त्याला पूरक अनेक घटना अनेक ठिकाणी घडाव्या लागतील, अनेक देशांमध्ये त्या स्वरूपाच्या काही रचना इव्हॉल्व्ह व्हायला लागतील, किंवा आत्ता त्याची सुरुवात झाली आहे असं तरी दिसावं लागेल. तर तसं तरी आत्ता कुठेच दिसत नाही. म्हणजे युरोमध्ये व्यवहार होत आहेत, पण मग ते युरो हा काही त्याला पर्याय म्हणून अशा 100% नाही. पण त्याच्याशिवाय आता हे स्विफ्ट प्रणाली आहे, एम्ब्रिज आहे, तर अशा चलनाचे कुठले वेगळे पर्याय आता जगात येत आहेत असंही दिसत नाही. मग तरीही सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला असेल तर त्याचे नेमके किती किती अर्थ असू शकतात, हा जर भाग आपण डोळ्यासमोर आणला तर मला तरी जे त्यातलं एक हे दिसतं आहे ते सगळ्यात महत्त्वाची भाग म्हणजे आता आखातातलं राजकारण हे मूलतः खूप वेगाने पण बदलतं आहे. म्हणजे एकीकडे कट्टरतावाद एक तिथे आहेच. सौदी अरेबिया आहे किंवा अन्य देश आहेत, तर त्यांनी ज्या पद्धतीने कट्टरतावादाला किंवा या मूलतत्ववादाला फंडिंग करणं किंवा ते पोषणं असं सगळं केलं होतं, तर त्या सगळ्यापासून MBS यांच्या कारकिर्दीमध्ये असं तशी आर्थिक कारणंही आहेत, पण MBS यांच्या कारकिर्दीत या सगळ्या धोरणांना सौदी अरेबिया मुठमाती देतोय. म्हणजे इस्रायल हा खरं तर अरबांचा सगळ्यात मोठा शत्रू, तर त्याच्याशीच UAE असेल किंवा सौदी असेल तर त्यांनी आता चांगले संबंध म्हणता येईल अशा स्वरूपाचे प्रस्थापित केलेले आहेत, आणि त्याच्यात ॲडव्हान्समेंट्स त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत. म्हणजे जर अरब आणि इस्रायल यांच्यामध्ये जर शांतता निर्माण झाली तर आखात हा खरं तर खूप अतिशय शांतता असलेला प्रदेश निर्माण होईल असं मानलं जातं, आणि ते काही प्रमाणात खरंही आहे. पण फक्त तेवढेच घटक तिथे आहेत असं नाही ना. इराणमधल्या घटना घडामोडींमुळे सौदी आजही अस्वस्थ होतो. इराण असं सांगितलं जातं, त्याच्यात तथ्य किती आहे काही माहिती नाही आहे, 100% आता तरी कोणीच सांगू शकत नाही, पण अणुबॉम्बची निर्मिती करू शकेल अगदी, म्हणजे गिवन टाईम काय 1 आठवडा 15 दिवसाच्या अवधीमध्ये इराण अणुबॉम्ब बनवू शकतो. एवढी ॲडव्हान्समेंट्स सगळ्या इराणमध्ये सध्या आहेत, तेवढी टेक्नॉलॉजी आणि काही समृद्ध युरेनियम वगैरे वगैरे हे सगळं याच्याकडे आहे असं मानलं जातं. आत्ता इस्रायल आणि इराणमध्ये जे काही सध्या आपण एक लुटूपुटीची लढाई बघितली, तर त्याही वेळेला काही एक प्रमाणामध्ये इराणने केलेली जी काही म्हणजे 2 तास लागले 3 तास लागले त्यांची क्षेपणास्त्र यायला वगैरे हे सोडून द्या, पण काहीतरी टेस्टिंग या दरम्यान केलं गेलेलं आहे एवढं मात्र नक्की आहे. पण इराण या पद्धतीनं म्हणजे लष्करी आघाडीवरती संरक्षण सिद्धतेमध्ये त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावरती पुढे गेलेला आहे. व्हायसे वर्सा सौदी अरेबियानं कधीच स्वतःची अशा स्वरूपाची लष्करी सिद्धता केलेली नाही आहे गेल्या 50 वर्षात, आणि त्याच्याही आधी म्हणजे आधी ब्रिटिश आणि नंतर अमेरिका म्हणजे संरक्षण सिद्धतेसाठी किंवा त्यांच्या संरक्षणासाठी कायम त्या अमेरिकेवर अवलंबून राहिलेले आहेत.
आता आखातात अमेरिकेची धोरणं अनस्टेबल आहेत. म्हणजे ओबामा यांच्या काळामध्ये ओबामांनी सौदी अरेबियाला विश्वासात न घेता इराणशी संबंध सुधारले. ते ट्रम्प यांनी त्याच्या पुढचं पाऊल घेतलं आणि जगात कुठल्याही देशाला संरक्षणासाठी अमेरिका काहीही करणार नाही, युरोपचं बघावं, बाकीच्या देशांनी बाकीच्यांचं बघावं, अशी स्वच्छ आणि अमेरिका फर्स्ट ही त्यांची भूमिका होती. म्हणजे त्यासाठी अमेरिका खर्च करणार नाही असं पुढचं पाऊल घेतलं आणि शेड्यूलच्या आधीच त्यांनी अफगाणिस्तानातून सैन्य मागेही घेतलेलं होतं. आता बायडन पुन्हा इराणबरोबर संघर्षाच्या पवित्र्यात, बायडन म्हणजे बायडन प्रशासन इराणबरोबरच्या संघर्षात आता पुन्हा इन्व्हॉल्व्ह होताना दिसतं आहे. म्हणजे हे एवढी अनस्टेबल तिथे परिस्थिती आहे. पुन्हा एक भीती अशी आहे की रशिया या सगळ्या प्रदेशामध्ये, म्हणजे अमेरिकेचं वर्चस्व जर या भागातलं कमी झालं तर तिथे फॉर वॉर्म वॉटर्स म्हणजे अरेबियन सीमध्ये थेट प्रवेश मिळावा यासाठी रशिया वारंवार प्रयत्न करतो. तर रशियाला वॉकओव्हर मिळेल म्हणून अमेरिका आणि मित्र देश अमेरिकेचे हे त्या प्रमाणात काही इथे आखातामध्ये कार्यरत आहेत. पण याला एक आणखी वेगळा कंगोरा सुद्धा आहे. सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल किंवा आखातातले अन्य राजेशाह्या असतील तर त्यांना गेल्या काही वर्षामध्ये मूलतत्ववाद्यांकडूनच मुळात आता आव्हानं उभे राहत आहेत. म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न हा त्या मूलतत्ववाद्यांच्या धमक्यांशी निगडीत राहिलेला आहे. गेल्या 10-12 वर्षातला इतिहास आहे. आणि खरं तर म्हणजे मुस्लिम ब्रदरहूड ही तिला बऱ्यापैकी नेस्तनाबूत करत आणलेलं होतं, पण ती पुन्हा रिवाईव्ह होती आहे. आणि मुस्लिम ब्रदरहूड हा खरं तर या सगळ्यांचा मोठा शत्रू या राजेशाह्यांचा आता म्हणून पुढे येतो आहे. हा कंगोरा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. आणि अशामध्ये आत्ता इस्रायल आणि गाझा हा जो संघर्ष सध्या सुरू आहे तर त्या संघर्षाकडे सुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीनं बघावं लागेल. म्हणजे तिथे हमास आहे किंवा हिजबुल्ला आहे, म्हणजे थोडक्यात शिया आणि सुन्नी असे फॅक्शन्स लढत आहेत असं आपल्याला दिसतं आहे किंवा पण ते जरी आपण गृहीत धरलं तरी सुद्धा या गटांना मदत या मुस्लिम ब्रदरहूडकडून होतीच आहे हे लपून राहिलेलं नाही. आणि या मुस्लिम ब्रदरहूडचं मुख्यालय किंवा सगळा गड जो आहे तो इजिप्तमध्ये आहे, पण तिथलं सरकार म्हणजे जनरल अल सिसी यांचं सरकार जे आहे ते मुस्लिम ब्रदरहूडला कुठल्याही पद्धतीने मदत करत नाही. ISI आणि जे नार्कोटिक्स वगैरे हे सगळे जे काही एक आहे आणि डीप स्टेट अर्थात त्याचा एक फॅक्शन हा याला हाताशी धरून आखाती राजकारणामध्ये खेळ करतो आहे. हे आपल्याला इस्रायलमध्ये संघर्षातही दिसून येतं आहे. म्हणजे ते खूप सटल लेवलला आहे. इस्रायलमध्ये आत्ता हा संघर्ष सुरू आहे. खरं तर मग इजिप्तने इस्रायल म्हणजे गाझामध्ये खरं त्यांचं सैन्य पाठवायला हरकत नव्हती, पण त्यांनी सीमा बंद केली, पण इस्रायलवरती हल्ला केला नाही. म्हणजे ती फ्रंट जस्ट टू ओपन द फ्रंट जर चारही बाजूनी इस्रायल लढू शकेल ही वस्तुस्थितीच आहे. त्यात काही यापूर्वी पण इस्रायलने ते दाखवून दिलेलं आहे. परंतु आत्ता अनावश्यक संघर्षात जाण्यापेक्षा सगळ्यांच्याच या प्रदेशातल्या देशांच्या अर्थव्यवस्था या डळमळीत आहेत. आणि सौदी अरेबिया किंवा या देशांना तर मुळात आता असं आहे की पुढचे जे त्यांचे विकासाचे धोरणं आहेत तेलाधारित अर्थव्यवस्थेकडून त्यांना अर्थव्यवस्था ही अन्य घटकांकडे जे UAEनं करून दाखवलेलं आहे. म्हणजे दुबईतलं तेल संपून आता 20 वर्ष होऊन गेलेली आहेत. म्हणजे 1980च्या दशकात त्यांचं तेल संपलं, पण जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी त्यांनी तितकी वर्ष प्रयत्न केले. आणि आज दुबई किंवा UAEचं एक वेगळं मॉडेल, अबुधाबीत मोठ्या प्रमाणावर तेल आहे, शारजातही मोठ्या प्रमाणावर तेल आहे, पण त्यांची अर्थव्यवस्था UAE असेल, दुबई असेल, अबुधाबी असेल, पण तेलाशिवायची सुद्धा अर्थव्यवस्था त्यांनी विकसित केली आहे. आणि आता हे मोठं आव्हान हे अन्य देशांसमोर म्हणजे कतार असेल, कुवेत असेल, सौदी असेल किंवा अन्य त्या प्रदेशातले देश असतील, येमेन वगैरे आता पार म्हणजे ते ओमान त्यातले त्यात उत्तम टिकून आहे, पण येमेन वगैरे हे तर आता पार देशोधडीला लागलेले देश आहे. म्हणजे या देशातल्या सरकारांपुढे आणि आता अनेक ठिकाणी राजे सत्तेवर आहेत, तर त्यांच्यापुढे हे डायव्हर्सिफिकेशन ऑफ इकॉनॉमी हा त्यांचा सगळ्यात मोठा आता अजेंडा आहे. आणि ते सस्टेन करायचं असेल तर अशा स्वरूपाचे लष्करी संघर्ष हे त्यांना परवडणारे नाही आहेत. मग आत्ता इस्रायलमधला संघर्ष जो सध्या सुरू आहे त्याचं स्वरूप हे ज्यू आणि काय याला इस्लाम असं दिसतं आहे, पण ते तेवढंच नाही आहे. याच्याही मागं डीप स्टेट सारखा घटक आहे. आणि पुन्हा काय ते मुस्लिम ब्रदरहूड सारख्या संघटना आहेत, तर त्यांचं एक नेक्सस हे इथं पुन्हा कार्यरत राहत आहे. मग हा जर संघर्ष अशाच स्वरूपाचा चिघळत राहिला
तर सौदी अरेबिया कधीही, म्हणजे तेल एका बाजूला संपेल परंतु दुसऱ्या बाजूला तिथे कधीही सौदी अरेबिया पुन्हा आर्थिकदृष्ट्या उभा राहू शकणार नाही, किंवा त्यांच्यापुढे इतक्या अडचणी उभ्या राहतील की त्याच्यातच त्यांची सगळी शक्ती आणि पैसा खर्च होऊन जाईल. आणि हे MBS आणि त्यांच्या आर्थिक टीमला हे अतिशय उत्तम पद्धतीनं समजत आहे. त्यामुळे एकीकडे इराणासारखा शत्रू असेल तर त्याच्यापासून आमचं संरक्षण तुम्ही पूर्णांशाने केलंच पाहिजे, ही जी मागणी आहे ती पुढच्या काळात रेटलीच जाईल. आणि दुसरीकडे इस्रायल आणि जे पॅलेस्टाईन, म्हणजे पॅलेस्टाईनचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणा, ही मागणी आखातातून आणि विशेषतः सौदी, UAE, जॉर्डन असे जे देश आहेत तर ते 100% पुढे आणतील, हे लिहून ठेवा. ही मागणी पुढच्या काळात हे अरबच पुढे आणणार आहेत. मग त्याच्यासाठीच्या दबावाची नीती म्हणून आज सौदी अरेबियाने या करारावरती काही अशी भूमिका घेतली आहे का, हे मुळात बघावं लागेल. म्हणजे तुम्ही जर ते करणार नसाल तर मग आम्ही चीनकडे जाऊ, आम्ही रशियाकडे जाऊ, हे सांगायला त्यांना काही हे राहणार नाही. बरं, इराण आणि चीनचं आत्ता म्हणजे सौख्य चांगलंच आहे. आणि चीन सांगतोच आहे की सौदी आणि इराणमध्ये समेट घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. हे तर ते जगभर दंडोरा पिटतातच आहेत. म्हणजे एकीकडे डोल्ड्रम्समध्ये असलेली अमेरिकी अर्थव्यवस्था आणि तसे अमेरिकी स्टेट हे चीन आणि रशियाला एकाच वेळेला अंगावर घेण्या इतकी आज अमेरिकेची खरंच सक्षमता आहे का, हा प्रश्न या निमित्ताने पुढे आलेला आहे. त्यामुळे अमेरिकेला दबावात आणणं, विशेषतः बायडन प्रशासनाला आणि अमेरिकेला, पेंटॅगॉनला दबावात आणण्यासाठी सौदीनी केलेला हा प्रयत्न आहे, असं आत्ता माझा तरी अभ्यास मला सांगतो आहे. बरं, अमेरिकेत आत्ता निवडणूक सुरू आहे. म्हणजे या वर्षाच्या अखेरीस त्यांचं टाइमटेबल ठरलेलं असतं, कोणत्या दिवशी काय होणार वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आता 8-15 दिवसात ट्रम्प आणि बायडेन यांची ती एक जागतिक जी त्यांची चर्चा असते, अध्यक्षीय उमेदवारांची चर्चा, तर तशी ती चर्चाही आता ह्या 15 दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे. बायडन यांची तब्येत पूर्णपणे ढासळलेली आहे. म्हणजे ते आत्ता इथे जे G7साठी आलेले होते त्यावेळेला त्यांची बॉडी लँग्वेज जर आपण बघितली तर ती खूप डिस्टर्बिंग आहे. वयोमानानुसार आणि त्यांना असलेले काही विकार याच्यामुळे ते खूप म्हणजे शारीरिकदृष्ट्या खूपच अवस्था त्यांची गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये ते पुन्हा आता अध्यक्षाची निवडणूक लढवत आहेत. तर त्याचे काय परिणाम होणार आहे, अमेरिकेत काय घटना मुळात घडणार आहे, तर त्याच्याबाबत सुद्धा आता खरं तर सौदी अरेबियाच नाही, अन्य देशही त्याच्याकडे त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ट्रम्प तात्यांचा वारू आपल्या खूप वेगानं पुढे सरकतो आहे. म्हणजे ट्रम्प यांच्याविषयीची लोकप्रियता तिथे पुन्हा वाढते आहे असं वेगवेगळी सर्वेक्षणं सांगतात. म्हणजे यावेळेला डेमोक्रॅट्सना हरवून रिपब्लिकन पुन्हा सत्तेवर येतील असंही बऱ्यापैकी मानलं जातं आहे. म्हणजे डेमोक्रॅट्सची धोरणच मुळात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मारक आहेत अशा स्वरूपाचा प्रचार सुद्धा अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी झालेला आहे. आणि त्याच्याबाबत सुद्धा साशंकता आहे की आता पुन्हा बायडन जर असतील तर मग त्यांची प्रकृती लक्षात घेतात ते किती भक्कमपणे अमेरिकेचे धोरणं रेटू शकतील. शेवटी एक चेहरा तरी तुम्हाला पुढे जगापुढे आणावाच लागतो. मग असा चेहरा हा अमेरिकी मतदार मान्य करेल का, हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निवडणुकीच्या सगळ्या घडामोडी तोपर्यंत सौदी अरेबिया आणि विशेषतः MBS यांनी काही बघ्याची भूमिका किंवा सावधानतेचा इशारा म्हणून हा करार थांबवलेला आहे का, हा सुद्धा एक विचाराचा भाग आहे. आणि याकडेही म्हणजे हाही पैलू मला असं वाटतंय की अधिक गांभीर्याने लक्षात घ्यावा लागेल. ओबामा यांच्यापेक्षा सुद्धा सौदी राजघराण्याशी ट्रम्प यांचे अतिशय उत्तम संबंध होते. म्हणजे ट्रम्प यांची भूमिका होती की आम्ही काही कुठल्या देशाच्या संरक्षणासाठी अमेरिका खर्च करणार नाही, ती MBSला मान्य होती. त्या काळामध्ये म्हणजे असं जरी त्यांनी सांगितलं तरी म्हणजे ट्रम्प यांनी भूमिका घेतली तरी ट्रम्प यांच्या काळामध्ये म्हणजे सौदी अरेबियात अमेरिकेचे जे तळ होते तर ते काही तळ मागं हटवले गेले असं काहीच घडलेलं नाही आहे. म्हणजे ऑन व्हेरी गुड टर्म्स. आणि ट्रम्प यांचे जावई आणि MBS यांचे तर अतिशय उत्तम घनिष्ठ संबंध आहेत. आणि इस्रायल आणि सौदी राजघराणं यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचं काम या ट्रम्प यांच्या जावयांनी केलं असंही सांगितलं जातं. मग अमेरिकेत
आता कोणता पक्ष किंवा कोण अध्यक्ष होता आहे याची वाट MBS बघतायत का हे सुद्धा मुळात बघितलं पाहिजे. म्हणजे आज MBSने हा करार करायचा नाही असा भूमिका घेतली असली तरी तो काही अंतिम निर्णय आहे असं नाही. हे जसं आता मी म्हटलं असं की अमेरिकेतल्या अध्यक्षीय पदाची निवडणूक हा एक भाग आहे आणि पुढे तिथे जे सत्तेवर येणारं सरकार आहे तर त्याच्यावरती सौदी राजघराणा असेल किंवा आखातातली अन्य राजघराणे असतील, पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवा यासाठी हट्ट धरलाच जाणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या कुठल्या कुठल्या मागण्या पुढे येणार आहेत आणि त्यातून आखाती राजकारणाला कोणतं वळण लागणार आहे हे बघणं मला वाटते अधिक रंजक असेल. आणि त्याची सुरुवात MBSनी हा करार न करण्याच्या भूमिकेतून झालेली आहे, एवढंच आत्ता तरी दिसतंय. मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा विषय, आमचं आजचं विश्लेषण कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.